कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करता सुमा? झाला सगळं करून, फक्त भांडी आवरून ठेवते। आज आपल्या निशीचं केळवण आहे, मग काय बेत करतास जेवणाचं? आज सगळा निशीच्या आवडीचा। वा, पण उमा खरंच आपला निशी गुणी हा। मी जेवणाच्या ताटावर बसल्यानंतर या आवडता त्या आवडता असं कधी केलं नसलं। खरा तुमचा, पण तुम्ही एक विसरतास, एका उकडीचे मोदक लय आवडतात। आत्ताच उकड करून ठेवलंय, ती तयार होता तोपर्यंत म्हटलं भांडी आवरून ठेवूया। बरं बरं, हे जरा सगळं होईलच, पण तुम्ही जरा बाजूला होता। अहो या इकडे या। हो, पण कामा कशी होतली? अच्छा, म्हणजे तुम्ही आमचं आज ऐकणार पण नाही का? तसं नाही, पण एवढाच काम रवला, बाकी सगळ्या बायका आवडतात। आज उमा, आज मी तुमचा काही एक ऐकणार नाही। तुम्ही लग्न होऊन आमच्या घरी इल्यापासून मी बघतोय, तुम्ही हौशेन हातावर मेहंदी काढता आणि त्याच मेहंदीच्या हाताने पाण्यात काम करता, आणि मग या मेहंदीचा रंग फिका होता। यावेळेस आपल्या लेकीचं लग्न, तिचा पाठवणी होईपर्यंत या मेहंदीचा रंग असाच राहू दे, एवढंच माझा म्हणणं। आणि कामाचं काय? मग ह्यो रघुनाथ खोत कशासाठी हा? काय पण उमा, माका सांगा, सगळी कामं तुम्ही बायकांनीच करायची का? तसा नाही, पण तुम्ही आणि भांडी नाही हा, नाही बाहेर कोणी बघितला तर? बघू द्या, बघितलं तरी कोणी काय म्हणणार नाही। आणि मुळात तुमच्या हातावर रंगलेली मेहंदी म्हणजे आमचा तुमच्यावर असलेल्या प्रेमाचा प्रतीक हा, आणि इतक्या सहजासहजी आमच्या प्रेमाचा रंग आम्ही फिको होऊ देणार नाही। तेव्हा आज आम्ही तुमचं काही ऐकणार नाही। आज तुम्ही फक्त आराम करायचा। निशी, तू काय झाली की नाही बॅग भरून? आता ते मी भरते, काय रवाक नको? अगं आई, ओवीने भरली सुद्धा बॅग, आणि तुला सांगू इतकी सुंदर आणि व्यवस्थित भरली आहे, खरं तर मला पण जमली नसती। काय सांगतोस काय? माका असं वाटतं माझ्यापेक्षा सगळा ओवीनच केला ना तुझा। अगदी ब्लाऊज शिवण्यापासून रुखवातीपर्यंत सगळी तयारी केली। करूकच होया ना, करवलीचो मान काय असंच मिळणार नाही। आणि कसा हा सगळा येऊकच होया। उमा, आता ह्याच्या लग्नाची जबाबदारी पण उद्या तुझ्यावरच येतली। आता चारूच्या बापाशी नाही, चारूसाठी मुलगा बघूची जबाबदारी त्याच्या बहिणीवर सोपवलेली हा, म्हणजे मंजूवर। तसाच उद्या ह्याच्या लग्नाची जबाबदारी पण तुझ्यावरच येतली ना, त्याच्या बापाशी खय वेळ हा। नीट चारू, नीट लाव। हो 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 हो। मंजू मंजू, मी काय म्हणते, या ब्लाऊजची शिलाई उचलून देशील काय? नाही, आज संध्याकाळी घालूचा ना, घट्ट होता गो। हो, देते ना उचलून। आधी हे नेलपेंट लावून घेते आणि मग ते उसवते। हा, ठेवा तिकडे। आत्या, मी करू का? काय? हेच ब्लाऊज उसवायचं मी करून देते ना। अगं, तुझं चांगलं नेलपेंट पुसलं जाईल, आणि त्यांचा एवढा नवीन ब्लाऊज, त्याला डाग पडला तर तो निघणार सुद्धा नाही। त्यापेक्षा मीच देते त्यांना उसव। द्या। नाही नको, राहू देत। चारू, असं कर, माझं नेलपेंट पुसून टाक, आधी मी यांचं ब्लाऊज उसवते। उगाच तू उसवलास आणि त्यांना नाही आवडला तर? मीच केलेलं बरं। पुस पुस, घे, पुसून टाक। अगो नाही नाही, माझ्या आवडण्याचा आणि नावडण्याचा काय प्रश्न हा? किती झाला ना तरी चारू तुझी भाची हा ना, आणि मोठ्या बापाची पोरगी हा, ते काय असं काम करू थोडाच आवडणारा नाही। म्हणजे कसा असता, आजकालच्या मुलांका ना ही अशी कामं ना खालची कामं वाटतात ना। अय्या लालीताई, असं का बोलताय तुम्ही? तिला का नाही आवडणार? अहो, ती सुद्धा आपल्यासारखीच आहे। तिला ना आपल्या माणसांसाठी कामं करायला खूप आवडतं।
आता निश्चितच्या लग्नात पण बघा ना, सगळं कसं अगदी उत्साहाने करते. नाही पण त्याच्या लग्नात सुद्धा त्याच्या मैत्रिणी आणि नातेवाईक येतील ना काम करू का? नाही, मला वाटतं माझा दादा तिच्या लग्नात सगळ्या कामासाठी नोकर चाकरच ठेवेल. बाकी सगळ्यांनी फक्त लग्नात रमायचं. आपण बाकी कुठल्याही कामाला नाही म्हणणार नाही आमची चारू. मावशी, खरं तर ह्या कुठल्याच कामांची ना मला सवयच नव्हती, पण इथे आल्यापासून ना ही सगळी कामं अगदी मनापासून करते. आणि मला आवडतं हे सगळं. तिकडे लंडनला थांबले असते तर हे सगळं कसं समजलं असतं. आणि तुझ्याकडून मी किती गोष्टी शिकली आहे मावशी. यु नो व्हॉट, मी आता कुणाची रुखवत ना स्टार्ट टू एंड करू शकते. अगे बाय, खराच की काय? पण ह्या सगळ्या तू निकीसाठी प्रेमान केलंस, पण हैले सगळ्या गोष्टी शिकून तुका काय फायदो? म्हणजे? अगो म्हणजे बघ, आता तुझा लगीन जमूची जबाबदारी उमावर असा, पण उमा तुझ्यासाठी गो शोधूक खंय जातला? एक तर त्याका नांदिवलीच्या बाहेरचा जग माहित नाही, आणि जरी कोणी मिळालो तरी माका नाही वाटत की नांदिवलीत तुका होय तसो गो मिळात. जायचं ग एवढं काय? आणि नांदिवलीतला नाहीच सापडला तर आजूबाजूच्या गावातला बघू. आणि एक तुला माहितीये, एकदा ओवी म्हणाली पण होती की तिला गावचा मुलगा आवडेल म्हणून. हो ना ओवी? हो. काय सांगतोस? खराच? तुमचा बाय काय खरा नाही. एक पाय या दगडावर, दुसरा पाय त्या दगडावर. इथला सगळा तुमका कमीपणाचा वाटता ना? लाली आत्या, मी तर तुम्हाला स्वतःहून म्हटलं ना की मी ब्लाऊज उसवून देते म्हणून. आणि माझे आई बाबा असं लहान मोठं काही मानतच नाहीत. मला जशी मंजू आत्या तशा तुम्ही. मग तुमचं काम करण्यात कसला आलाय कमीपणा? द्या द्या, मी उसवून देते. अगो पण द्या द्यावं लागतं, करेल ती. आणि हो, माझं हे काम झालं की मी तुम्हाला नेल पेंट सुद्धा लावून देते. हा, दिल लावून ती नेल पेंट. मुलगी हुशारा. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं, माझं कोणी ऐकेल तर ना. अगो नाही नाही, तसं नाही म्हणजे ना, तुझ्या बोलण्याचा मी विचार केलाय. हा म्हणजे काय, हा रात्री ना डोळे बंद केले ना तर माका श्रीनू सोबत ह्याच दिसत होता. हा, आणि मग डोळे उघडल्यानंतर कोणाच नाही. पुन्हा डोळे बंद केले की श्रीनू सोबत ह्याच दिसता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.